नमस्कार. दिव्यतेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत. आजचा विषय आहे सदाफुली. तर हे पहा, सदाफुली ही दोन जातीची असते. ही पांढऱ्या फुलाची आहे आणि ही त्याच्या बाजूला दुसरी गुलाबी फुलाची आहे. ही गुलाबी फुलाची आहे. तर हिचा वापर करायचा चर्मरोगासाठी. कशासाठी? चर्मरोगासाठी. ह्या सदाफुलीचा वापर करायचा चर्मरोगासाठी. तर वापर कसा करायचा की हे जे पानं आहेत हे पहा असे असे 25-30 पानं घ्यायचे आणि पानं घेतल्याच्या नंतर मीठ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुतल्याच्या नंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं. म्हणजे त्याच्यावर जे पानावर जे साचलेलं पाणी असतं ना ते पाणी काढून टाकायचं. स्वच्छ एकदा कपड्याने पुसून घ्यायचे आणि जवळपास 100 ml किंवा 200 ml आपण जेवढं तेल तयार करायचं तेवढं तेल आपण घेऊ शकतो. घेतल्यानंतर काय करायचं की ते तेलाखाली हलक्या पद्धतीने जाळ लावायचा. हलक्या पद्धतीने जाळ लावल्याच्या नंतर ते तेल थोडंसं आटू द्यायचं. आटल्याच्या नंतर काय करायचं ते वस्त्र गाळ किंवा चाळणीने गाळून घ्यायचं. गाळून घेतल्याच्या नंतर ते तेल एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचं. म्हणजे ते तेल खराब होत नाही किंवा वास लागत नाही कोणत्या पद्धतीचा. आणि आपल्याला ज्या ठिकाणी समजा चर्मरोग म्हणजे खाज असेल, खुजली असेल, पूर्ण बॉडीला खाज येत असेल त्या ठिकाणी हे तेल लावायचं. सारखं 15-20 दिवस लावायचं. लावल्याच्या नंतर काय होतं की यानं खाज, खुजली ही बरी होऊन जाते.